व्हॅल्युएबल वस्तू असतील सोबत घेऊन जा. भेटले ना याच पाण्यात डुबून मारून टाका त्यांना. चला कंटिन्यू करूया. सुप्रभात मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे हिप्नोटाइज बाय रोड्स. मित्रांनो, आज आपली राईड आहे बदलापूरला बारवी डॅम आणि तिथूनच थोड्या अंतरावर कोंडेश्वर टेम्पल आहे. ही आपली ग्रुप राईड आहे. ॲक्च्युली आम्ही एक नवीन रायडर्स ग्रुप चालू केला आहे. माझे 2 मित्र योगेश आणि सुदेश, आम्ही तिघांनी मिळून एक रायडर्स क्लब चालू करायचं ठरवलं आणि एक रायडर्स क्लब फॉर्म पण केलेला आहे. त्याचं नाव आहे 4 वे रायडर्स ग्रुप. सो ह्या ग्रुपची पहिलीच राईड आम्ही अरेंज केलेली आहे. छोटीच राईड आहे बदलापूरला. मेंबर्स पण 10 ते 12 मेंबर्स आहेत. सो आम्ही ऐरोली टोल नाक्याजवळ भेटायचं ठरवलं आहे सगळ्यांनी. सो सगळे निघालेले आहेत ऑलमोस्ट घरातनं आणि आम्ही आता ऐरोली टोलजवळ भेटू. सो हा ग्रुप चालू करण्याचा उद्देश हा एकच आहे की ग्रुपने राईड करायचं. आम्ही 2-3 जणं मिळून राईड करायचो यापूर्वी, बऱ्याचशा राईड केलेल्या आहेत. बट मोठ्या ग्रुपमध्ये राईड करायची मजा खूप वेगळी आहे, कारण आपण भरपूर जणांची कोऑर्डिनेशन करतो त्यामुळे आणि मजा पण येते. सगळ्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. सो म्हणून आम्ही छोटा रायडर्स ग्रुप चालू केला आणि ह्या ग्रुपची पहिलीच राईड आहे. सो आता आम्ही फर्स्ट राईड बघूया कसा एक्सपिरियन्स येतो आहे सगळ्यांसोबत आणि त्याच्यानंतर आणखी बरेच राईड आम्ही अरेंज करू. तर तुम्हाला पण जर आमच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर मला तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा मी यूट्यूब डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर शेअर करेनच आणि माझ्या 2 मित्रांचाही नंबर शेअर करेन. सो तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही जी पण राईड अरेंज करू त्या राईडमध्ये तुम्ही डेफिनेटली राईड करू शकता. सो मग आता भेटूया आपल्या सगळ्या रायडर्सला. तिथे थोडंसं आम्ही इंट्रोडक्शन देऊ सगळेजण आणि मग राईड कंटिन्यू करू. मोठा रायडर आला कसं आहे आगे अपना राइडर आगे है. पाठ करून आलायस ना? काय पाठ नाही केलं. मग तुला जे येतं ते बोल. मी योगेश चव्हाणके, हा यूट्यूबवर पेज आहे योगेश चव्हाणके ब्लॉग. आता नवीनच चालू केला आहे. मी महादेव, हा माणूस आणि विनय, आम्ही ICICIमध्ये एकत्र होतो, तिथून ओळख झाली आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता नुकतीच रायगड बसून ना हो रायगड बसून जानेवारी महिन्यापासून रायडिंग चालू केली आणि आत्ता आम्ही नवीन ग्रुप फॉर्म केला आहे 4 वे रायडर्स म्हणून. तर तुम्ही आपली पहिली पलटण आहात 11 जणांची, म्हणजे आम्हाला पकडून जे राईड करत आहोत. तर आता रोहित भाई बोलतो. माझं नाव रोहित साप. मी ॲटलिस्ट मागच्या 7 ते 8 वर्ष राईड करतो. आमचा एक ग्रुप आहे मुंबई रायडर्स म्हणून. आमच्या 6 जणांचा एक ग्रुप आहे. तर आम्ही लडाख ते कन्याकुमारीपर्यंत राईड केलेली आहे. तर आज मला आवडेल तुमच्यासोबत राईड करायला, एक नवीन एक्सपिरियन्स असेल. थँक्यू. आणि आम्हाला पण शिकायला भेटेल तुमच्या ग्रुप. हाय, माझं नाव संदेश सावंत. मी ह्याच्यातलं आहे ICICIमधला. सो सुदेश चव्हाणला मी पहिल्यापासून आमचा एक ग्रुप पहिल्यापासूनच होता, त्याच्यामुळे त्याने आम्हाला हे सांगितलं की नवीन ट्रेक आहे तिथून काय किंवा असं फिरायला. तर तो हा बोलून आता अरे स्पेशल वाईट सुदेश नवार व्लॉग. ओके बॉईज, माझं नाव आहे सुदेश नवार. माझ्या चॅनलचं नाव आहे सुदेश नवार ब्लॉग्स.
यातले मोस्टली मला ओळखत असतील. जे नवीन आहेत स्पेशल त्याच्यासाठी की मी पण एक यूट्यूबर आहे, एक ट्रेक ऑर्गनायझरसुद्धाही आहे मी. आता ही ॲज अ ग्रुप म्हणजे मी बाईक राईड मी छोटी छोटी राईड करतो. याच्या आधी आपण सोंदाई फोर्टला गेलो, तिथे आम्ही 22 लोकांचा ग्रुप होता, बाईक राईड होते. तर त्या बाईक राईड प्लस ट्रेक अशी होती आमची. हो हां, ती ॲक्च्युली फर्स्ट बाईक राईड ना, त्याच्या आधी मग एक बाईक राईड गेली कोथळीगडची होती. तर मी नॉर्मली बाईक राईड प्लस ट्रेक असं ऑर्गनाईज करतो. आणि मोस्टली मोठे ट्रेक करतो तेव्हा मी बस ऑर्गनाईज करतो, एक प्रायव्हेट बस ज्यामध्ये आपला ग्रुप जाईल. तर ही ॲज अ इंट्रोडक्शन द्यायचं बिझनेस भाई मोठा व्लॉगर आहे तो, आपल्यापेक्षा मोठा आहे. तर ह्यामध्ये कसं होतं की ॲज अ ग्रुप म्हणजे आम्ही जो डिसाईड केला की मी, विनय आणि योग्या की चला एक ग्रुपला नाव डिसाईड करूया. नाव शोधायला पण आम्हाला भरपूर महिने गेले. 4 वे म्हणजे कसं एक चारी डायरेक्शन म्हणजे नॉर्थ साऊथ वेस्ट साऊथ असं. हां, तर त्या चौथा पार्टनर आहे आमचा, पण तो काय कामाचा नाही, तो फक्त झोपतो मागे, फक्त मागे झोपतो. स्लीपिंग पार्टनर आहे आमचा. डुलक्या मारला टपक टपक टपक. माझ्या हेल्मेटवर जेवढे खाचे ना मागून सगळे त्याची रायगडची निशाणी. तर आता ह्या हिशोबाने आता आम्ही नवीन ग्रुप बनवला 4 वे रायडर्स. आणि आमचा प्लॅन चालू आहे की अजून असे नवीन नवीन बॉईज आपल्यासोबत जॉईन होत जाऊन आपला ग्रुप जेवढा लवकर मोठा होईल तेवढा बरा आहे. तर ही आपली ॲज अ ग्रुप ही फर्स्ट राईड आहे पहिलं गेलं तर. आज आपला प्लॅन होता बारवी डॅम, पण आपण त्याला थोडं एक्सटेंड केलं आहे. तर ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी की बारवी डॅम प्लस कोंडेश्वर मंदिर जे आहे, कोंडेश्वर मंदिर आहे, कोंडेश्वर वॉटरफॉल, हे सुद्धा आपण करणार आहोत यामध्ये. तर लवकर इंट्रोडक्शन क्लिअर करूया आणि आपली राईड स्टार्ट करूया. ओके, यज्ञेश योगेशचा मित्र, मी कुठेवर फिरतो, या 2 वर्षात मी फिरतो. आतापर्यंत रत्नागिरीपर्यंत गेलो आहे. आता ग्रुपमध्ये हा माझा ॲक्च्युली तिसरा ग्रुप आहे. म्हणजे जेव्हा मी जॉईन केले 1-2 ग्रुप झाले. आता तिसरा ग्रुप जो फर्स्ट टाइम सगळ्यांचा इंट्रोडक्शन म्हणून मी राहिला चालतो, त्यामुळे ॲक्च्युली एक्साइटमेंट खूप आहे. अरे बुवा महादेव घागरे, बुवा माझं नाव महादेव घागरे. हे तू भजन मंडळीबद्दल बोल. त्याच्या केसांवर जाऊ नका, हा सभ्य आहे. यांनी पण नवीन बिझनेस चालू केला. ऍक्च्युली पहिला आम्ही 4 जणच राईड करायचो, शॉर्ट राईड. व्यवस्थित चालवून आता आम्ही मोठा ग्रुप जातोय फर्स्ट टाइम असं. पण माझं पण आम्ही पण आता एक ट्रेकिंग वगैरे चालू केली. ऑर्गनायझर झालाय. इन्स्पिरेशन इकडेच आहे, सुदेश नवार व्लॉग. तर सह्याद्री एक्सप्लोरर म्हणून आमचा पण एक ग्रुप आहे, जसं आम्ही पण आता नवीन नवीन ट्रेकिंग अरेंज करतोय. तो माझ्या मित्राच्या ग्रुपला पण जॉईन करा रे. ट्रेकिंग येत नसेल तरी जा, कारण त्याच्या ग्रुपमध्ये पोरी आहेत. मी बसमध्ये बसून येईन, बसमध्ये थांबीन, तुम्ही जाऊन या. आशिष ना? माझं नाव आशिष नवार, सुदेश नवारचा भाव आहे मी. ॲक्च्युली खूप ट्रेक करतो मी आधीपासून. पाऊलवाट एक प्रवास आमचा ग्रुप आहे. अरे वा. त्या थ्रू आम्ही केदारनाथ, वैष्णोदेवी असे अजून करत आलो आहे. पुढेही करू. आणि हा फर्स्ट टाइम या भावासोबत आलो आहे, या ग्रुपसोबत. खूप एन्जॉय करू. अरे नक्कीच मित्रा. सौम्य रंजन ना? सौम्या, हाँ, क्या बोल रहा है? मेरा नाम सौम्य है, मैं महादेव का फ्रेंड हूँ. हाँ. और हम दोनों सिटी में ही काम करते हैं. तो ये हम मेरा यहाँ पे ग्रुप. भाई सीवी भेजो, सिटी बैंक. सिटी बैंक दादा. हाँ, अमर झाले ना. अरे जाऊ दे, तुझा काय काम नाही. तो ये पहली बार मेरा मुंबई के ग्रुप में, क्योंकि मैं पहले अभी राइड में गया, पहला राइड है मेरा. तो होपफुली मैं एंजॉय करूँगा आप लोगों के साथ. श्योर. माझं नाव निखिल. ॲक्च्युली मी सुरेशचा मित्र. मला आवडतं रायडिंगसाठी, पण 2017 नंतर काहीतरी 2-3 वेळा चालू ना तुझ्याबरोबर. आता बघू कंटिन्यू किती जमतं. नक्की नक्की. आणि एक थोडं ॲडिशन याच्यामध्ये की हा पण एक आपला मोठा रायडरच आहे. ह्या सांगत नाही, पण ॲक्च्युली हा मोठे राईड्स खूप करतो. तर आपल्याकडे हा खूप चांगला माणूस आहे मोठे राईड करण्यासाठी. नक्की नक्की आपण करू. आणि बस ना. झालं. थांबा, आता चालू झालंय. माझं नाव विनय माराव. मी पण खूप राईड करतो. माझं पण युट्यूब चॅनल आहे, हिप्नोटाइज बाय रोड्स. आणि आम्ही 3-4 मित्रांनी म्हणजे सुदेश, योगेश, महादेव तसा आमचा स्लीपिंग पार्टनर आहे. आम्ही खूप राईड केल्या आहेत तशा छोट्या मोठ्या. तो आम्ही ठरवलं की आपण पण एक छोटा रायडर्स क्लब चालू करूया. छोट्या मोठ्या राईड करतो आपण, नाही असं नाही. आणि त्यात मोठ्या रायडर्सला घेऊन येऊया, म्हणजे आपण त्यांच्याकडून खूप शिकू. तसा माझा मित्र मोठा रायडर ऑलरेडी आलेले. रायडर मधला
सो लवकरच आपली आता राईड चालू करूया आणि स्टेट येऊन तुम्ही या लवकर आमच्या राईडमध्ये. बाय. टाळ्या टाळ्या. चला. वैजंती ढाबा तुम्ही बघू शकता. पार्क केलं मस्त. सो मुळगावचा वैजंती ढाबा इथला फेमस वडापाव सुदेश नवार आता टेस्ट करणार आहे. बघूया आपल्याला रिव्ह्यू देतील ते. वडापाव सोबत छान आहे. याचा पण आहे. तो ये वडापावचा रिव्ह्यू आहे सुदेश नवार. कसा आहे सुदेश? मस्त आहे, स्पायसी आहे आणि गरम असल्यामुळे अजून चांगली चव होते. तर नक्की ट्राय करा मित्रांनो. नक्की या रोडला लागूनच आहे वैजंती ढाबा. आणि आपले पंटर लोक सगळे खाण्यात बिझी आहेत. महादेव महादेव आमचा फोटोशूटला आलाय स्पेशल. नाश्ता करूया. हा कर कर. चलो आता बारवी डॅम. येस चला लवकर. आम्ही इकडे वैजंती ढाब्याजवळ ब्रेकफास्ट केलं आहे. मस्त इकडे ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन वडापाव, मिसळपाव थोडं स्पायसी आहे बट टेस्ट वाईज एक नंबर. सो कधी इकडे आलात बारवी डॅमजवळ तो वैजंती ढाबा अगदी रोडला लागूनच आहे लेफ्टला. आणि आता आम्ही चाललो आहे बारवी डॅम. हा जो सरळ रस्ता गेला आहे तो बारवीकडे.
क्या बात है यार, क्या रोड है। आपण ह्या साईडने आलो, आपण बारवी डॅम जो एक्सप्लोर केला तिथून. तर मित्रांनो एक गोष्ट सांगतो, इथे आमचे बाईक पार्क होते. हा रोड आहे बघा, हा मेन रोड आहे, इथून जातो आहे. ही आमची गाडी होती माझ्या मित्राची योगेश चव्हाणके. तर ॲक्च्युली काय आलं की हेल्मेटला गोप्रोही लावलेला होता आणि त्यांनी या बॉक्समध्ये हेल्मेटसुद्धा ठेवला होता. पण बघा इकडचे माहीत नाही कोण चोर असतील, आयडिया नाही, पण हा बॉक्स ओपन केला गेला आहे आणि हेल्मेट आणि आपलं गोप्रो चोरी गेला आहे. प्लस अजून एक आमचा हेल्मेट होता दुसऱ्या बाईकला, तोही चोरीला गेला. तर प्लीज आलात तर सांभाळून तुमचे वस्तू ठेवा, इथे चोऱ्या खूप होतात आहे. आणि बघा ॲक्च्युली विनयचाही हेल्मेट गेलेला आहे, सोबत घेऊन जा. हां तर आला तर हेल्मेट आणि तुमचे जे पण व्हॅल्युएबल वस्तू असतील सोबत घेऊन जा. पोरं भेटले ना याच पाण्यात डुबून मारून टाका त्यांना. चला कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मला नाईलाजाने इथेच एंड करावा लागला खरं तर, कारण माझा हेल्मेट आणि हेल्मेटला जे चीन माउंट लावलं होतं मी मोबाईल होल्डर, ते पण चोरीला गेलं. सो पुढचं काही व्लॉग रेकॉर्ड करता नाही आला मला. बट पुढे आम्ही कोंडेश्वर टेम्पलला गेलो आणि तिथला जर तुम्हाला व्लॉग बघायचा असेल तर माझ्या मित्राचा व्लॉग आहे, सुदेश नवार व्लॉग, त्यांनी पण व्लॉग बनवला आहे. सो तुम्ही तो बघू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सो मग आता आपण भेटू पुढच्या राईडला, तेव्हा मी मस्त व्लॉग बनवेल आणि लवकरच आपल्या चॅनलवर येईल. सो तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. सो तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि राईड करत रहा. धन्यवाद मित्रांनो.